पाहुण्यांपैकी श्री ओंकार दीक्षित यांना मी विनंती करतो की त्यांनी शहनाई संगीत अकॅडमी आणि भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खां स्मृती संगीत समारोहाबद्दल 2 शब्द व्यक्त करावेत. नमस्कार. मला माहिती आहे की ही वेळ बोलण्यापेक्षा किंवा माझं काहीतरी ऐकण्यापेक्षा इतकं सुरेल संगीत ऐकण्याची आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी फक्त मला आज प्रामुख्यानं उल्लेख करावासा वाटतो. कारण मी आकाशवाणीवर काम करतो, त्यामुळे मला माहिती आहे की माझ्या बोलण्यापेक्षा त्यानंतरचं जे गाणं किंवा संगीत सुरू होणार आहे त्याकडे श्रोत्यांचं जास्त लक्ष असतं. त्यामुळं मला वेळेचं भान आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा लग्नामध्ये आपण सनईचे सूर ऐकतो तेव्हा त्याच्यानंतर सावधान हा शब्द येतो. त्यामुळे त्याचं तितकीशी मजा माझ्या ते लग्न समारंभात स्वतःला घेता येत नाही. पण आज विश्राम अवस्थेमध्ये इतकं सुंदर संगीत आणि हे सादरीकरण ऐकताना खरंच खूप मजा आली. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपप्रज्वलनाच्या वेळी पंडितजींची रसबीर तिथं ठेवली होती. एकाने असं विचारलं की जेव्हा जर दारात गुरु आणि परमेश्वर जर दोघंही एकत्र आले तर नमस्कार कुणाला करायचा आणि पहिला नमस्कार कुणाला करायचा. तेव्हा कोणीतरी असं छान उत्तर दिलं की पहिला नमस्कार त्या गुरुला करायचा, कारण तो गुरु आहे म्हणून तो परमेश्वरापर्यंत पोचवतो. त्यामुळे मला असं वाटतं की फार महत्त्वाचं हे काम होतं की त्या तसबिरीतून त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. आणि अर्थातच अपार सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण या नवीन शिष्यांना आपण संधी देत आहे आणि त्यासोबत आम्हाला सगळ्यांना ऐकण्याची ही संधी देत आहे. आपले हे कार्य असंच अपार चालू राहावं यासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. मी थांबतो आणि आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ. धन्यवाद. कोणताही संगीत महोत्सव आयोजित करणं हे आर्थिक पाठबळाशिवाय शक्य नाही. त्यामुळे शहनाई संगीत अकॅडमी गेल्या 10 वर्षापासून विविध शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन करत आहे, ज्याच्यामध्ये शास्त्रीय गायन असेल, सतार वादन असेल, एकल तबला वादन असेल, संवादिनी वादन, बासरी वादन. आणि ह्या अशा महोत्सवांचं, अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी आम्हाला आर्थिक पाठबळाची नक्कीच गरज आहे. तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की आपणाला जी काही शक्य असेल ती मदत आपण सर्वांनी या शहनाई अकॅडमीला करावी आणि या संगीत कार्यामध्ये आपला हातभार लावावा. ज्यांना कोणाला ही मदत करायची असेल त्यांनी कार्यक्रमानंतर माझ्याशी संपर्क साधा. चैतन्यं सर्वभूताना विवृत्तं जगत्तात्मनः नाद ब्रह्म तदानंद मद्वितीय मपुस्मामहे नादोपासनया देवा ब्रह्मा विष्णु महेश्वरः नादोपासनया देवा ब्रह्मा विष्णु महेश्वरः भवन्तु पासिता नुनं यस्मादेते तदात्मकः. या पारंपरिक श्लोकामध्ये ही भावना प्रकट होते की कुठलाही श्रेष्ठ कलावंत हा नाद ब्रह्माचा उपासक आहे. नाद ब्रह्माची तो अतिशय श्रद्धेने पूजा बांधत असतो. आणि ही अशी पूजा आज जलतरंग आणि शहनाई या 2 वाद्यांच्या मार्फत आपल्याला आज ही स्वरपूजा पाहण्याचं, अनुभवण्याचं भाग्य मिळालेलं आहे. खरं तर जलतरंग वादक पंडित श्री मिलिंद तुळाणकर आणि पंडित श्री कल्याण अपार यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे जुगलबंदीचा. आणि या शहनाई अकॅडमीच्या या महोत्सवामध्ये हा अनोखा आविष्कार अनुभवण्याचं भाग्य आपणा सर्व श्रोत्यांना मिळालेलं आहे. जलतरंग आणि शहनाई या दोन्ही वाद्यांच्या वादनाबद्दल एक आमचे पंडित श्री सुधीर करंबेळकर आहेत. त्यांनी एक कविता केलेली आहे. ती कविता आपणासमोर ते सादर करतील. अतिशय उत्तम कवी आहेत ते. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन ही कविता सादर करावी. ती आजच्या या कार्यक्रमाला समर्पक अशी कविता आहे. पंडित अपारांची माझी ओळख वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे मी सनई शिकायला सुरुवात केली, त्यातनं झाली. आणि ते एवढ्या मोठ्या मनाचे की एवढं वय असून सुद्धा तुम्हाला जमणार नाही, तुम्ही येऊ नका असं म्हणले नाहीत. त्यांनी अगदी अगत्याने शिकवायला सुरुवात केली. मनात इच्छा आहे की किमान त्यांच्याबरोबर केव्हा तरी एकदा साथ धरून बसावा आणि त्यांना साथ संगत करावी. बघूया कसं होतं ते. तर त्या मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी मला सांगितलं की आम्ही असा असा कार्यक्रम करतोय, तर त्याला पंचमहाभूतावरचं एखादं काव्य तयार करून द्या. आता पंचमहाभूतामध्ये जर बघायला लागलं तर हवा आणि पाणी ही फार महत्त्वाची पंचमहाभूतापैकी आहेत.
हवा नसेल तर आपण जगू शकत नाही आणि पाणी नसेल तरी सुद्धा जगू शकत नाही. त्या दोन गोष्टीच्या संयोगातनं आजची जुगलबंदी सादर होणार आहे. त्यावर एक छोटंसं काव्य केलं तेवढंच सादर करतो. वाऱ्याची झुळूक बने हलकीशी फुंक, वाऱ्याची झुळूक बने हलकीशी फुंक, लहरते अशी सनईत जसे तरंग जलाशयात. त्याच जलाशयातील जल केले असे बंदिस्त कटोऱ्यात, त्याच जलाशयातील जल केले असे बंदिस्त कटोऱ्यात, करिता त्यावरी छडी आघात उमटतील सप्तसूर तालात. ही एक अनोखी जुगलबंदी, ही एक अनोखी जुगलबंदी, फुंक जलतरंगा लगटू पाही. एक अनोखी जुगलबंदी, फुंक जलतरंगा लगटू पाही. पंचमहाभूतातील दोन दिग्गज, ऐकू कसे एकमेका लगटील. धन्यवाद. धन्यवाद सुधीरजी. यानंतर मी श्री मिलिंद तुळाणकर सरांचा आपणास परिचय करून देतो. विख्यात जलतरंग वादक सूरमणी पंडित श्री मिलिंद तुळाणकर हे आकाशवाणीचे आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार समितीचे अशासकीय सदस्य म्हणून देखील काम करत आहेत. ते सध्या संगीताचं प्राथमिक शिक्षण आई शास्त्रीय गायिका कैलासवासी सरिता तुळाणकर व वडील श्री श्रीराम तुळाणकर जे तबलावादक आणि सितारवादक देखील होते यांच्याकडे झालेलं आहे. त्यानंतर आजोबा प्रसिद्ध जलतरंग वादक कैलासवासी पंडित शंकरराव कान्हेरे यांच्याकडे जलतरंगचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. जलतरंग वादनाबरोबरच संवादिनी, तबला व संतूर वादन या वाद्यांवर देखील त्यांची हुकूमत आहे. संगीत दिग्दर्शन, संयोजन तसेच शास्त्रीय गायनावर देखील त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. भारतात आणि भारताबाहेर अमेरिका, कॅनडा, जर्मनी अशा अनेक देशांत त्यांनी आपली कला सादर केलेली असून काही चित्रपटांसाठी देखील जलतरंग वादन केलेलं आहे. विशेष बाब म्हणजे संगीत उपचारासाठी हिलिंग रागाज हे ॲप त्यांनी तयार केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत त्यांच्या वाढदिवसाला जलतरंग वादन करण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. आत्तापर्यंत त्यांना सूरमणी, कलागौरव यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले असून संगीत नाटक अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या कला दीक्षा कार्यक्रमाअंतर्गत गुरु म्हणून निवड झालेली आहे त्यांची आणि या अंतर्गत ते 10 विद्यार्थ्यांना जलतरंग वादनाचं शिक्षण देत आहेत. यानंतर शहनाई संगीत अकॅडमीचे पंडित श्री कल्याण अपार, शहनाई अकॅडमीचे ते अध्यक्ष आहेत. गेल्या 10 वर्षापासून भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान स्मृती संगीत समारोह ते औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या शहरांमध्ये हा कार्यक्रम घेतात. शहनाई संगीत अकॅडमीच्या मार्फत अनेक मासिक संगीत सभांचं आयोजन देखील पंडित श्री कल्याण अपार यांच्याकडून केलं जातं. पंडित श्री कल्याण अपार आकाशवाणी कलावंत असून गेल्या 30 वर्षापासून त्यांनी आकाशवाणीवर असंख्य कार्यक्रम केलेले आहेत. शहनाई वादनाच्या अपार यांच्या 3ऱ्या पिढीचे ते नेतृत्व करतात. शास्त्रीय वादनाबरोबरच भजन, ठुमरी, कजरी इत्यादी वेगवेगळ्या संगीत प्रकारांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. अत्यंत सुरेलपणा, लयीशी कटिबद्धता, गायकी व बनारसी अंगाने वादन ही त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये आहे. पंडितजींचे संगीताचं प्राथमिक शिक्षण वडील कैलासवासी श्री ओंकार अपार व काका श्री किशनजी अपार यांच्याकडे सुरू झालं. त्यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष श्री प्रभाकर भंडारे व प्रोफेसर विजय देशमुख यांचे त्यांना विशारदपर्यंत मार्गदर्शन मिळाले. स्वरमार्तंड पंडित जसराजजी यांचे शिष्य आणि आकाशवाणी स्टेशन डायरेक्टर पंडित यशवंत बुवा क्षीरसागर यांच्याकडे 10 वर्ष शास्त्रीय गायनाची तालीम पंडितजींना मिळाली. त्यानंतर विश्वविख्यात सतारवादक पद्मश्री उस्ताद शाहिदजी परवेज यांच्याकडे गेल्या 20 वर्षापासून ते शास्त्रीय वादनाची तालीम घेत आहेत आणि भारतातल्या मोठमोठ्या संगीत महोत्सवांमध्ये पंडितजींनी आपली कला सादर केलेली आहे. मला वाटतं आपण या दोन्ही कलाकारांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जलतरंग आणि शहनाईची जुगलबंदी त्यांना तबल्याची साथ करत आहेत श्री गणेशजी तानवडे आणि श्री संजय अपार. मी पंडित श्री कल्याण अपार आणि पंडित श्री मिलिंद तुळाणकर यांना विनंती करतो की आपल्या वादनास प्रारंभ करावा.
धन्यवाद. तीन मध्ये होईल का catch? दादा? तीन मध्ये होईल catch?